पुढारी भारतीय जनता पार्टीचे सर्व पुढारी आणि सर्व आदरणीय मंडळी, सर्व पत्रकार बंधू, आज भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी फार पडलेले आहे आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, स्वाभिमान पक्ष हे सर्व आपल्यासोबत असल्या कारणानं आपल्याला चिंता करण्याची काही गरज नाही. पण याचा अर्थ हा नाही होत की आपण चिंता करायची नाही, आपण निवडून येतो. ही निवडणूक ही लढाई आहे. ही लढाई मोठ्या काळजीपूर्वक लढण्याची गरज असते आणि त्या दृष्टीनं आता हे सर्व तरुण मंडळी मैदानात स्वाभिमान पक्षाच्या रूपातून उतरलेली आहे. या शहराच्या मान्य मतदारांना माहीत आहे या शहराचा रेखाजोखा विकास हे कोण करणार आहे. विष्णुमोदन हेच सांगितलं आणि बाबाराव पाटलाचं आज भाषण झालं नाही. थोडासा गळ्याचा प्रॉब्लेम आहे आणि त्या दृष्टीनं या शहराचा रेखाजोखा विकासाच्या बाजूला आहे. शहराची जी मागणी आहे ते विकासाच्या बाजूला आहे. आता कधी उदाहरण झालं तुम्ही तर आपला साईनगर हा भाग अतिशय विकसित आहे का की तो ग्रामपंचायत गायवाडीमध्ये होता. आपण प्रकर्षानं 3-4 वर्ष त्याच्यावर मेहनत करून आपण सीमारेषण वाढवून घेतलं. आज तो संपूर्ण भाग हा नगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला. तिथल्या लोकांना माहीत आहे. तिथल्या अनेक पक्षाचे लोक तिथं राहतात, पण त्यांना ही जाणीव आहे की या भागाचा विकास कोण करणार आहे आणि त्या दृष्टीनं मला पूर्णपणे खात्री आहे की साईनगर हा संपूर्ण नवीन जो भाग आहे याच्यावर आपलं प्रभुत्व हे विकासाच्या दृष्टीनं निर्माण होणार आहे. कारण केलं, जिथं विरोध करायचा आहे तिथं केलं, पण विकासाच्या ठिकाणी आपण कुठंही आतापर्यंतच्या इतिहासात विरोध केला नाही. आता जवळपास मला जनतेनं 1990 पासून 1990 याच्यातली ही टीमच नव्हती. ते टीम आज बेडवर आहे. आज ही नवीन सर्व टीम आहे आणि 1990 पासून तर आतापर्यंत आपण विरोधकांचे विकासाला विरोध केला, पण आपल्या विकासाला त्यांनी विरोध केला. आज 4 करोड रुपयाचा रस्ता आपल्या एसटी स्टँडपासून म्हणजे शिवाजी चौकापासून तर रेस्ट हाऊसपर्यंत म्हणजे जुन्या नगरपालिकेपर्यंत हा मंजूर आहे. आज 5 आणि 2 7 वर्ष झाली. 7 वर्ष, 1 वर्ष टेंडर काढायचं कट करा, 6 वर्ष. 6 वर्षापासून तो रस्ता विरोधक आपले भूत देणार, झाडाच्या मागं आड बसून गोळ्या मारतात, पुढे येत नाहीत. पण लोकांना हे दिसते की विरोध कोण करू लागला. हे गाव सुंदर दिसलं पाहिजे. 1990 पासून ही आमची कल्पना आहे. या गावात पाणी पुरवठा झाला पाहिजे, त्या मतदारसंघात झाला पाहिजे. 1990 आम्ही विचार केला. ज्या आम्ही गावात गेलो, ज्या मतदारांपुढे उभे राहिलो, ज्या दारापुढे उभे राहिलो, त्या दाराची आमची बहीण, आमची आई प्रकाशला औषधं करत होती आणि म्हणत होती प्रकाश निवडून आला तर पिण्याचं पाण्याची व्यवस्था करतो.
ते आमच्या सर्व डोक्यात होतं. आम्ही हो हो म्हणत फिरत होतो, पण आमच्या आई बहिणींना पूर्णपणे खात्री होती की प्रकाश हे करणार आहे. मोठे धनाढ्य आपल्या विरोधात उभे होते, पण त्यांना स्वीकारलं नाही. मला त्यांनी त्यावेळेस स्वीकारलं आणि त्याच्यावर 10 वर्ष मेहनत करून आपण पिण्याची पाण्याची योजना